नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बोर्ड्स तर आता झालेत, त्यामुळे बऱ्याच मुलांना टेन्शन आलंय की दादा इथून पुढे काय? बोर्ड्स आता झालंय. भरपूर मुलं शेवटच्या महिन्यात आहे ना फार चुका करतात. थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओचा टॉपिक काय आहे. हो, की कुठल्या चुका तुम्ही शेवटच्या महिन्यामध्ये टाळल्या पाहिजेत, त्या चुका मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण बरेचशी मुलं वर्षभर फार अभ्यास करतात, फार हार्डवर्क करतात, पण शेवटच्या महिन्यात काही अशा चुका करून जातात की ज्यांच्यामुळे त्याचा स्कोर लो होतो. एक एक्झाम्पल आहे, माझ्या सोबतच अभ्यास करणारा एक माझा मित्र, त्याच्या पण काही चुका यातल्याच होत्या, त्यामुळे तो ऍक्च्युली त्याला माझ्यापेक्षा जास्त यायचं, पण त्याच्या काही चुका त्याला भोवल्या, त्यामुळे तो आज टियर 2 कॉलेजमध्ये आहे आणि मी टियर 1च्या कॉलेजमध्ये. माझी बडाई की नाही मारत या, जे खरं आहे ते सांगतोय. त्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कुठल्या चुका तुम्ही टाळल्या पाहिजे. कारण चुका केल्याने तुम्ही म्हणशाल दादा केल्यावर माणूस सुधारतो, बट आता चुका करण्याचा टाइम नाही, टाइम तो ऑलरेडी गेलाय. त्यामुळे मी तुम्हाला अशा काही चुका सांगणार आहेत जी कॉमनली सर्वच मुलं करतात. त्यामुळे तुम्हाला ते अवॉइड करायचे जर तुम्हाला टॉपर बनायचं असेल किंवा जर तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये जायचं असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलला जाऊन एकदा सबस्क्राईब करा. पहिली चूक आहे स्टार्टिंग न्यू टॉपिक्स इन्स्टेड ऑफ रिव्हिजन. म्हणजे भरपूर मुलं शेवटच्या महिन्यामध्ये काय करतात की मला सिलेबस कंप्लीट करायचा आहे, त्यामुळं नवीन लेसन जे बाकी आहे त्यांचे ते सुरुवात करतात अभ्यासाला. पण असं करायचं नाहीये. जे तुमचे लेसन झालेत ते तुम्हाला परफेक्ट करायचे, त्यांची पूर्ण कंप्लीट रिव्हिजन केल्याशिवाय तुम्ही पुढचे नवीन चॅप्टर घ्यायचे नाहीये. कारण रिव्हिजन केल्यानंतर नाही तर तुम्हाला आठवत नाही, राईट? तुम्हाला नाही, कुणालाच आठवत नाही. त्यामुळे रिव्हिजन ही फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन कंप्लीट झाल्याशिवाय पुढच्या टॉपिकला हात लावायचा नाही. कुठलाही नवीन टॉपिक तुम्हाला उचलायचा नाही. जोपर्यंत तुमची आधीच्या चॅप्टरची कंप्लीट रिव्हिजन होत नाही तोपर्यंत पुढचा कुठलाही टॉपिक घ्यायचा नाही. मला आता 2 नंबरची जी चूक आहे कॉमन, जवळपास ही सर्वच मुलं करतात. कारण त्यांच्या मनात एक फिअर असते की टेस्ट मध्ये मला कमी मार्क येतील, त्यामुळे मी टेस्ट देत नाही. अरे बाळा, जर तुला आता जर कळलं की तुला कमी मार्क येत आहे, कुठं चुकतोय, त्याचं अनालिसिस केल्यावर तू परफेक्ट बनशील. तू जर डायरेक्ट सीईटीच्या एक्झामला जात असशील तर तिथं तुझ्या चुका होणारच ना. त्यामुळं मॉक टेस्ट सोडवत चला. मला कुठल्या प्रश्नाला किती टाइम द्यायचा आहे हे समजतो, त्यामुळं मॉक टेस्टला इग्नोर करू नका. मॉक टेस्ट सोडवा, त्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट येतं. सीईटीचा इंटरफेरन्स कसा असतो टेस्टचा ते समजतं. कारण बरेचसे मुलं ऑनलाईन टेस्ट देताना गोंधळतात. त्यामुळे तुम्हाला मॉक टेस्ट जास्तीत जास्त सोडवायचे. 3 नंबरचा आणि सगळ्यात महत्वाचा जी मुलं करतात ती आपण डिस्कस करूया. बरेचशी मुलं, आता बऱ्याचशा युट्यूबरांचे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल, विच इज बेस्ट बुक वगैरे असं तसं. हो, बेस्ट बुक आहे, ते मी पण तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या चांगल्या बुक आहे. पण आताच्या घडीला त्या बुक मधून तुम्ही की पॉइंट्स रिव्हिजन करायचे, त्यातले एमसीक्यू सॉल्व्ह करायचे नाहीयेत. त्याचं मागचं कारण सांगतो की या शेवटच्या महिन्यांमध्ये तुम्ही जेवढे जास्त पीवायक्यू प्रॅक्टिस करता येतील तेवढे जास्त पीवायक्यू प्रॅक्टिस करा. कारण पीवायक्यू वरच, म्हणजे पीवायक्यूचे थोडे क्वेश्चन ट्विस्ट करूनच क्वेश्चन विचारलेले असतात, त्यामुळे पीवायक्यू फार इम्पॉर्टंट असतात. आता आपण चौथं, आणि जवळपास सगळेच मुलं करतात. दादा तू प्रत्येक चुकाला जवळपास म्हणतोय. हो, यातल्या काही चुका अशा आहेत की जे जवळपास सर्वच मुलं करतात, त्यामुळे मी ते वापस बोलतोय की जवळपास सर्वच मुलं. चौथी चूक आहे की तुम्ही विचार करतात की दादा जर असं झालं तर कसं होईल, माझे कमी मार्क आले तर काय होईल. अरे कशाला टेन्शन घ्यायचं बाबा, तू एकदा तुझी मेहनत तर कर. मेहनत करून कमी मार्क आले तर काही नाही, पण मेहनत न करता जर कमी मार्क आले तर हो, तुम्ही चुकताय. कारण मेहनत केल्यावर माणसाला एक आत्मविश्वास असतो, आणि जो की सर्वात गरजेचा असतो. जर आत्मविश्वास तुमचा कमी असेल, तुमचा कॉन्फिडन्स लो असेल, तर तुम्ही सिली मिस्टेक करून जाता. त्याच्यामुळे काय होईल याचा विचार करायचा नाही. त्यामुळे तुमचा फोकस कमी होतो व तुम्ही दिवसभर तोच विचार करत असतात. त्यामुळे तुम्हाला पण समजत नाही की अरे टाइम कुठे गेला. त्याच्यामुळं जो अभ्यास करताय त्यावर फोकस करा. हे नाही झालं तर हे होईल, असं झालं तर तसं होईल, मग कसं होईल याचा विचार करणं सोडा. जे फारच टॉपर बनण्याचे प्रयत्न करणारे जी मुलं असतात तुमच्या आमच्यासारखे,
त्यांच्यासाठी हा पॉइंट फार महत्वाचा आहे, कारण तेच ही चूक कॉमनली करतात. रात्री उशिरा झोपणं, सकाळी लवकर उठणं. याने काय होतं, जर तुम्ही रात्री उशिरा झोपलं, सकाळी लवकर उठलं, तर आपल्या बॉडीला, आपल्या ब्रेनला एक स्पेसिफिक टाइमाची रेस्ट गरजेची असते. ती रेस्ट न भेटल्यामुळे बॉडी किंवा आपला ब्रेन व्यवस्थित फंक्शन करत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर स्लीप घेणं गरजेचं आहे, प्रॉपर ब्रेनला रेस्ट देणं गरजेचं आहे. त्यावेळी तो कुठं तुम्हाला आठवल मागचं काय झालंय ते. ब्रेनला जर तुम्ही रेस्टच नाही दिली तर तो बी म्हणाल, अरे जा रे बाबा, मी नाही सांगत तुला. तर कसा वाटला व्हिडिओ? ह्या ज्या चुका आहेत, ह्या चुका तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा एकच उद्देश होता की माझ्या स्वतःसोबत असं झालंय, त्यामुळे मी तुम्हाला अवेअर करतोय की अशा चुका तुम्ही करणं टाळा, जेणेकरून तुमचा स्कोअर बूस्ट होण्यास मदत होईल. थँक्यू.